भारतातील पहिल्या दिव्यांग मंत्रालयाचे निर्माते वंदनीय बच्चू कडू यांनी मोजरी, अमरावती, गुरुकुंज या ठिकाणी 8 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत। गेल्या 6 दिवसांपासून करीत असलेल्या आंदोलनातील प्रमुख 17 मागण्यांपैकी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, दिव्यांग, विधवा, निराधार महिला यांना महिना 6,000 रुपये पेन्शन वाढ करण्यात यावं, बेमुदत अन्नत्याग आंदोलनास महाराष्ट्रातून लाखो गोरगरीब दिव्यांग शेतकरी, शेतमजूर या सहभागी होत आहेत। तरी शासनाने आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत। आज अक्कलकोट प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीनं वंदनीय बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची तात्काळ शासनाने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्या, यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ बस स्थानक व नवीन तहसील कार्यालयावर तहसीलदार यांना निवेदन देऊन उपमुख्यमंत्री पत्राद्वारे कळवण्यात यावं, अशा आशयाचे निवेदन देऊन धरणे निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव, विधवा महिला, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बच्चू भाऊंना ह्या आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पाठिंबा देत आहोत। ह्या एवढे जे निराधार महिला आहेत, ह्या विधवा महिलांचा पगार 6,000 व्हावा आणि त्याच्यानंतर दिव्यांग बांधवांना 6,000 भेटावा, या मुख्य मागण्यांसाठी आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी हे आंदोलन चाललेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलनाने दखल घेतलेली आहे। मनोज जरांगे असतील, राजू शेट्टी साहेब असतील, विविध छत्रपती संभाजी महाराज असतील, विविध नेत्यांकडून मोठ्या स्वरूपात या आंदोलनाला पाठिंबा भेटत आहे। तरी मला तुम्हाला हात जोडून शासनाला एक विनंती आहे, शासनाचे तुम्ही शिपाई म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की या आमच्या आंदोलनाची दखल तुम्ही घ्यावी आणि वरिष्ठांना तुमच्या कळवाव्यात ही विनंती करतो। आणि साहेब, सांगायची गोष्ट झाली की अक्कलकोट शहरामध्ये काम करत असताना इथं आमच्या ह्या दिव्यांग बांधवांना आणि या निराधार महिलांना अनेक